तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर गोपाल काहीतरी सांगणार आहे. गोपाल, मी काही सांगणार नाही. काहीच नाही. काहीतरी सांग. काय सांग, आम्ही याला नाईट केलेली आहे मित्रांनो, रात्री मित्रांनो, आज आम्ही नाईट केलेली आहे आणि गोपालनं 500 रुपये कमवले आहेत. आणि तुम्ही हे बघा, हे गोपाल आहे आणि तुम्ही आमची ही कंपनी बघू शकता. सरक बघलो नाही, हे बघा झाडाच्या पलीकडून आमची कंपनी आहे. आणि गाडी जाऊन कंपनीची गाडी आणि ही समोर कंपनीची गाडी उभी आहे. आता आम्ही गाडीत बसणार आणि आपलं जाणार रूमवर. कुठं जाणार गोपाल? रूमवर. तर आपण एका भाषेमध्ये गोपालला विचारू की 500 रुपये कमवून गोपालला कसं वाटतंय. तर गोपाल, कसं वाटतंय सांग दोन भाषेत. मला खूप आनंद वाटते 500 रुपये मिळाल्याबद्दल. गोपालला खूप आनंद होते 500 रुपयेबद्दल कमवल्याबद्दल. तर मित्रांनो, आता आम्ही बसमध्ये बसलेले आहे आणि ही आमच्या कंपनीची गाडी आहे, बघू शकता. बघा, ही कंपनीची गाडी सध्या खाली आहे, सध्या कोणीच नाही. आणि गोपाल हे परत समोर. आणि आम्हाला ही कंपनीकडून फ्री गाडी आहे जाण्या येण्यासाठी. होय गोपाल, याच्यावर 2 शब्द बोल बरं. काय होतं रे, बोले. तर मित्रांनो, गोपाल काय बोलाय ना, गोपाल तोंड वाचायला नुसताच. तर फ्रीमध्ये तर नाहीच, पण जास्त नाही, 40 रुपये लागतात जाण्या येण्यासाठी. आणि बाकी तर काय, कंपनीतले सगळे माणसं चांगले आहेत, व्यवस्थित काम सुरू आहे. हे बघ, तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो की सरकणारे, बाहेरचा नजारा दाखवतो. बघा, सगळ्या माणसांना सुट्ट्या झाल्या, ते चालले तर घराकडे. तर मित्रांनो, गोपाल आता नाईट कंपनीतून करून आलेला आहे आणि आता क्लासला चालला आहे. म्हणजे पाहू शकता पोरामध्ये किती जुनून आहे. क्लास पण करते आणि जॉब पण करते. मतलब देख रहे हो बंदे की डेडिकेशन, देख रहे हो. देखो बंदा बंदे. तर मित्रांनो, आम्ही नाईट करून 8 वाजता आलो होतो रूमला. मी काय माझ्या रूमला गेलो नव्हतो, गोपालच्याच रूमला झोपलो होतो, कारण की माझी रूम इथून बरीच लांब आहे, त्याच्यामुळे इथं झोपलो. ते तर 8 वाजताच क्लासला गेलं तर, पण मी इथे झोपलो होतो. आता वाजले 10. नेमकाच मी उठलो, फ्रेश झालो आणि तर मग काही बघावं म्हणलं खायला आहे का याच्याजवळ. तर बॅगेमध्ये आहे काहीतरी, हे तुम्ही बघू शकता. फराळाचं बरंच आहे खायला, म्हणजे आता खायचं आणि डायरेक्ट रूमला जाणार मी. तर मित्रांनो, फराळाचं लय मस्त लागायला आहे, कारण की मित्राच्या लपून खायचं, मित्राचं मजाच अलग राहते. हे तुम्ही बघू शकता. हे चकल्या आहेत, चिवडा पण आहे आणि त्याच्यामध्ये आहेत शंकरपाळी, पण मी काय घेतलेले नाही. तर पण हे चकल्या मस्त लागायला एकदम भारी. ते येणारे आता 12 वाजता, तोपर्यंत मी माझं खाऊन रूमला.
तर मित्रांनो आपलं खाणं तर झालेलं आहे, पण पियासाठी पाणी बघत होतो. इथं एवढी मोठी हे बघा, एवढी मोठी शिशी आहे, पण पाण्याचा पत्ता नाही, कुठंच पाण्याचा पत्ता नाही. मात्र खायला लय नंबर एक होतं बरं का, खायला नंबर एक होतं. तर डायरेक्ट जाऊन रूमलाच पाणी पिणार आहे, कारण की इथं काही पाणी नाही. तर आता मी जाणार रूमला. तर मित्रांनो मी आता निघलोच होतो रूमला जाण्यासाठी, पण म्हणलं एकदा चेक करून बघावं बाथरूमला गरम पाणी आहे का नाही. तर एवढंच गरम पाणी आहे, मस्त बढी आहे. तर मला वाटतं की आता आंघोळ करूनच जावं. तर त्याच्यामुळे मी आता फ्रेश आंघोळ करणार आहे आणि डायरेक्ट मग रूमला जाणार आहे. आता तुम्हाला भेटेन मी आंघोळ झाल्याच्या नंतर. तर मित्रांनो रूमवर आल्याच टिफिन पण आलेला होता, ते बघू शकता. चौघाचे 4 टिफिन येतं. तर आपण त्याच्यामध्ये कोणती भाजी काय भाजी दिली ते एकदा बघूयात. हे बघा ही भाजी आहे, वरण आहे, याच्यामध्ये भात आहे आणि याच्यात चपाती. मेसवर जास्ती काय अशा नसते, बस एवढंच राहते. तर मित्रांनो तुम्हाला माझी रूम दाखवतो. हे बघा ही आहे बाल्कनी, हे इथं कचरा आणि हे आतमध्ये बघू शकता. ही आहे माझी रूम आणि ती आधी दाखवली होती ती आहे गोपालची रूम. तर मित्रांनो रूमवर आल्यावर मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे आणि नाईट केले म्हणल्यावर आता झोपायचं. तर 3-4 तास आता आपण झोपणार आहे मस्तपैकी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.